खरं खरं. तुम्ही जवळजवळ 25-30 वर्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती, एकूण अपंगाच्या प्रश्नावरती गेले काही वर्षात तुम्ही काम करताय. पण सुरुवातीपासून तुम्ही तुमचा मतदारसंघ आणि एकूण विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती काम करताय. तर शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणजे मी अगदी तुम्हाला कदाचित आवडणार पण नाही. शेतकऱ्याचे प्रश्न कधी सुटतील का हो? म्हणजे मगाशी तुम्हाला विचारलं मी पुन्हा एकदा विचारतोय, की कधीच न सुटणारा विषय, कधीच न मी संपणारा पुन्हा विषय तुम्हाला हा. तेच सांगतोय, प्रश्नापेक्षा अस्तित्व आहे. आता शेतकरी किमान तो आहे राज्यात, देशात. शेतकरी नावाचा तो हिंदू मुस्लिम पक्षाचा नाही आहे. पण मग तो शेतकरी कधी होईल? शेतकरी होईल ना, त्याचाच तर हा आमचा पहिला प्रयत्न यशस्वी झाला. तुम्ही सांगा, माझ्या मोर्चामध्ये उपतालुका प्रमुख नागपूरचा आला आणि त्यानं पोस्ट केली, त्याला पक्षातून काढलं हो आणि तुम्ही. त्यानं शेतकरी म्हणून झेंडे लावले. जिंकलो ना आम्ही. ही जिंकायची आहे. आमचं म्हणणं तेच आहे का तुम्ही कुठल्याही पक्षात राहा, कुठल्याही जाती धर्मात राहा, कोणालाही मत मारा, बच्चू कडू असेल त्यालाही मत मारू नका, पण आंदोलन म्हणून मी एकत्र झालो पाहिजे. मी शेतकरी म्हणून लढलो पाहिजे, शेतमजूर म्हणून लढलो पाहिजे. कारण त्याची लूट होतं. ते खरेदी करांतरी लूट, विक्री करांतरी लूट, मतातही लूट, आणि त्याची ते लूट थांबली पाहिजे. लुटीतून श्रीमंत झालेले आहे सगळे लोक.